आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. राज्यातील 29 महानगरपालिकेचा प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी 5 वाजता संपेल. आज जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्व पक्षातील नेते मंडळीची एकच धावपळ उडणार आहे आणि तसेच प्रचाराचे कार्यक्रम त्यांचे आज सर्वत्र असलेले दिसत आहेत. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक प्रभागातून धाराशिव आणि लातूर जिल्ह्याशी संबंधित असे विविध पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ दोन्ही जिल्ह्यातील त्या उमेदवाराचे हितचिंतक पाठीराखे तिथं पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन आपल्या परीनं प्रचार करत आहेत. पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 37 जो की कात्रज परिसरातील आहे, त्या प्रभागात धनकवडी, बालाजीनगर, भारतीय विद्यापीठाचा परिसर येतो आणि तिथून परंडाभूम वाशीचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरिराज तानाजी सावंत हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून उमेदवार आहेत. तानाजी सावंत इकडे धाराशिव जिल्ह्याचे काही काळ पालकमंत्री होते, राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होते आणि ते परंडाभूम वाशीचे आमदार पण आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचा धाराशिव जिल्ह्यात त्यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत, हितचिंतक आहेत आणि त्यामुळं या आपल्या धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख, माजी जिल्हा परिषद सभापती दत्ता साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव साळवी, खामसवाडीचे सरपंच अमोल पाटील, अजित पिंगळे, अनंत वाघमारे, फुलजुते, शिवाजी कापसे, परंडा वाशीतील अनेक जण पुण्यातील प्रभाग क्रमांक 37 मध्ये गिरिराज तानाजी सावंत यांचा प्रचारात उतरलेले आहेत. आपल्या भागातील तिथं स्थायिक झालेली आणि तिथे मतदार असलेल्या मंडळींशी संपर्क साधून गिरिराज सावंत यांना का मतदान करणं गरजेचं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न ते सर्व करत आहेत आणि यामुळं आता तेथील निवडणुकीत गिरिराज सावंत यांना काय लाभ होतो हे 15 जानेवारीला ज्यावेळेस मतदान होईल त्या मतदानातून 16 जानेवारीला मतमोजणी उघड होणार आहे. मात्र आपल्या नेत्यांचा मुलगा उमेदवार असल्यामुळे त्या नेत्यांचे जिल्ह्यातील समर्थक कात्रज, धनकवडी, बालाजीनगर या परिसरात पिंजून काढत आहेत आणि मतदारांना गिरिराज सावंत यांच्या धनुष्यबाणावर मतदान करण्याचा आग्रह करत आहे. साप्ताहिक साक्षी पावनज्योतचे संपादक, समाजवादी विचारसरणीचे सुभाष घोडके यांच्या वाढदिवसानंतर निमित्तानं विविध कार्यक्रम पार पाडले जातात. सुभाष घोडके यांनी 25 वर्षापूर्वी स्थापन केलेला प्रबुद्ध रंगभूमी या संस्थेतर्फे परवा कळंब शहरात
कलाकारांचा सत्कार गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला कळंबच्या नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे, ज्येष्ठ नागरिक संघाचे हरिभक्त पारायण महादेव महाराज अडसू, पत्रकार बालाजी अडसू आदी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती. या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना नगराध्यक्षा सुनंदा कापसे यांनी सुभाष घोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगं आहे. कळंब परिसरातील कलाकार मोठमोठे कलाकार आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रबुद्ध रंगभूमीनं जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहू असंही त्यांनी आश्वासित केलं. या कार्यक्रमात कळंब तालुका, लातूर, धाराशिव आदी परिसरातील कलावंताचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला कळंब शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बार्शी, जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा. संस्थेचा पत्ता मंगळवार पेठ, टेकडी रोड, बार्शी, जिल्हा सोलापूर. तुमच्या ठेवीवर आकर्षक असं व्याजदर, ठेवीला विमा संरक्षण, तेही फक्त स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी येथेच. तुम्हाला तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज, मग ते घरासाठी असो, व्यवसायाला कॅश क्रेडिट असो, व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी, एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी. तेव्हा न चुकता, न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा. स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी, जिल्हा सोलापूर. काल धाराशिव शहरात राजमाता माँसाहेब जिजाऊंची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. शहरातील जिजाऊ चौकात जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव पण करण्यात आला. जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या पाटील, त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील, अर्चनाताई पाटील आदी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती. रक्तदानाच्या कार्यक्रमात जवळपास 100च्या आसपास लोकांनी रक्तदान करून रक्तदान केलं. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव आणि जिजाऊ जन्मोत्सव मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अतोनात परिश्रम घेतलं होतं. जिजाऊ चौकातील
मासाहेब जिजाऊच्या जो स्मरणार्थ स्तंभ उभा केला आहे, तिथं जिजाऊंची छोटेखानी मूर्ती आहे. त्या मूर्तीला अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली. आज आपण आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.